मराठी मनोरंजन विश्वातून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या। अखेर या चर्चांना पूर्ण विराम देत दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे। जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमीच एकत्र आहोत। ती आमचं सर्वस्व आहे। आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील, असे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे। आदिनाथ आणि उर्मिला यांनी 2011 मध्ये लग्न केले होते। 16 वर्षाच्या सहजीवनानंतर आदिनाथ आणि उर्मिला यांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्या आहेत। त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या करोडो चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत। मात्र अशातच आदिनाथ कोठारे यांच्या अपघाताची बातमी सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे। पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आदिनाथ यांना चांगलाच धक्का बसला आणि यातच ते मोठ्या डिप्रेशनमध्ये गेल्याचेही बोलले जात आहे। त्यांचा तर प्रेमविवाह होता, मात्र त्यांनी असे का करावे? दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे होते। याच विचारात असताना आदिनाथ कोठारे हे गाडीने जात असताना त्यांच्या वाटेतच भीषण कार अपघात झाला, अशा काही बातम्या सध्या पसरल्या आहेत। मात्र यात किती सत्यता आहे हे अजूनही समोर आलेले नाही। तर मित्रांनो, तुम्हाला या दोघांनी घेतलेला हा निर्णय आवडला का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।